नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी नितीन पात्रे. आत्ताच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकमध्ये असलेल्या प्रभागाचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे आणि जाहीर करत असताना त्यांनी 2017ला ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीची रचना यंदाच्या वेळी देखील निश्चित करण्यात आलेली आहे. जी लोकसंख्या 2011ची 17ला गृहीत धरली होती तीच लोकसंख्या पुन्हा 2025-26ला गृहीत धरण्यात आलेली आहे. आणि जवळपास जो काय आता आपण प्रभाग बघणार आहोत तो प्रभाग क्रमांक 9. प्रभाग क्रमांक 9चं वैशिष्ट्य असं आहे की हा प्रभाग हा शहर उत्तर आणि शहर मध्य यांच्यामध्ये येणारा प्रभाग आहे. म्हणजे काही बूथ मध्यमध्ये येतात आणि काही बूथ हे उत्तरमध्ये येतात. आणि ह्या प्रभागामध्ये रविवार पेठ, जोर बसवानाथ, 256 गाळे, साईबाबा, पुंजाळ मैदान असा परिसराचा सहभाग होतो, समाविष्ट होतो. ह्या प्रभागाचं आणखी एक वैशिष्ट्य की ह्या प्रभागामध्ये भाजपाचंच वर्चस्व आहे. म्हणजे आता की खेटून असलेला मध्य आणि बाजूला असलेला उत्तर हे दोन्ही जर का मतदारसंघ विधानसभेचे बघितले तर भाजपाचेच आहे, भाजपाचंच वर्चस्व आहे. फक्त इथं तसं जे होणार आहे किंवा जे काही वाटाघाटी घेतल्या जाणार आहे त्या बूथ संख्येवरनं घेण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. कोणाच्या मतदारसंघामध्ये कुणाचे किती बूथ आहेत त्याच्यावरनं तो क्लेम ठरवेल आणि नेतृत्व देखील तो क्लेम टाकेल असं वाटतं. की मगा म्हणाल्याप्रमाणे की काही बूथ हे मध्यमध्ये आहेत आणि काही बूथ हे उत्तरमध्ये आहेत. या प्रभागामध्ये पूर्वी निवडून आलेले वल्ल्याळ, बोमड्याल, बिर्रू आणि कोटा हे जे काय आहेत ह्याच प्रभागाचे आहेत आणि ते भाजपाचे आहेत. त्याच्यामुळं बऱ्यापैकी वर्चस्व ह्या प्रभागावर भाजपाचं आहे. आता फक्त इतकाच प्रश्न उरतो की आरक्षणाच्या जे काही सोडत आहे, आरक्षणाची सोडत जी आहे त्या सोडतीनंतर कुणाच्या वाट्याला किती उमेदवार किंवा नगरसेवकांचे दावे आपण घेणार किंवा आपल्या पदरात पाडून येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागत आहे. ब्रेन न्यूज करताय यासिन शेखसह मी नितीन पात्रे.